श्री कुलस्वामिनी भवानी नाथ मंडळ आमडोशी माणगाव रायगड शक्तीवाले यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आले. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रायगड रत्नागिरी ही कोकणची शान आहे. शक्तितुऱ्याच्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त मधु प्रकाश बुवा हेच शाहीर महान आहेत असं नाही, सगळे शाहीर महान आहेत. योगेश पाडावे भावासाठी 1001 रुपया आणला आहे. त्यांचा मंडळ आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोकणच्या गाण्यासाठी ऋषीनाथ पढ्याळ श्रीवर्धन यांच्याकडून 500 रुपये आले. त्यांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद. जीत कुमारजीत संचिता सचिन पाजवे राजापूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. मंडळी, या ठिकाणी बुवाने अगदी उत्कृष्टरित्या कार्यक्रम संपन्न सादर केला. आमच्या प्रकाश बुवाने त्या ठिकाणी गवळणीमध्ये बुवांना प्रश्न केला होता. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न बुवाने केलेला आहे. परंतु बुवा, तुमचं जे काही उत्तर आहे 27 मोती आणि 1 मोरपीस होता त्या ठिकाणी, थोडासा अभ्यास आणखी करावा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि लगेच सहजासहजीत आपल्याला उत्तर मिळेल असे आम्ही पण अपेक्षा करणार नाही आहोत. आपण जे काही गवळणीमध्ये प्रश्न विचारला होता, आणियाची राधा हिने मरणाच्या आधी पूजा केली, केव्हा केली, या ठिकाणी थोडंसं भागाला भाग देण्याचा प्रयत्न करत आहोत. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण असताना राधा त्यांना भेटायला गेली. तिने पाहिलं तर श्रीकृष्णाचा विवाह संपन्न झाला होता आणि त्या ठिकाणी त्यांची भेट झाली राधेची आणि श्रीकृष्णाची. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने विचारले, माझ्याकडून तुला असं काय पाहिजे? तर त्यावेळी राधा म्हणाली की जे काय मला मिळायचं होतं ते भरपूर मिळालेलं आहे, माझी कसलीही अपेक्षा नाही. तरीही माझी शेवटची इच्छा आहे की आपल्या मांडीवरती डोकं ठेवून मुरलीचे स्वर ऐकण्याची माझी इच्छा आहे असं राधेने सांगितलं. त्यावेळी मुरलीचे स्वर ऐकण्यासाठी भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवतात आणि मुरली वाजवत असताना तल्लीन झालेली राधा मुरलीचे स्वर ऐकता ऐकता देह ठेवते आणि त्यावेळी श्रीकृष्ण भानावरती येतात. त्यांनी पाहिलेलं असतं राधेने देह ठेवलेला आहे, त्याचा राग येऊन भगवान श्रीकृष्णाने मुरली रागाने फेकून दिली आणि अनेच्या राधेला शेवटचं दर्शन झालं. शेवटचं दर्शन झालं नाही म्हणून तिने त्या ठिकाणी पूजा केलेली आहे. बुवा, भाग उरतो पुढचा, राधेने शेवटचा देह कुठे ठेवला आणि राधा मरताना शेवटला कुठे मेली, हा जो काही पुढचा भाग आहे तो देखील तुम्ही आम्हाला पटवून सांगाल अशी आम्ही अपेक्षा करतो. तसेच आपण जो काही प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं देखील उत्तर आम्ही देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. पटवून घेणं न पटवून घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे. स्वयंभू मातेने हे वरदान बळीराजाला दिले होते. भूमाता रहस्य ग्रंथ यातून ही कथा काढली. बुवा, बळीराजा नम्रमाने वाकी भूमीसी
अर्पित कणसे उगवेना शेता चिंता होती अंतरी गंभीर असेच म्हणे भूमिमाताचे रक्षण कर पिकांचे माझे बैल माणसे जाती होतील मुक्त विघ्नांचे तयावर ये धरणी माता तेजोमय रूप प्रकटली हसता म्हणे श्रद्धा ठेव मीच आई तुझी जागृत झाली शेती कर घे करिता घे कोयता आगडी तो कमरेला बांधा नांगर धरुणी कर श्रम होशी तू भूमिपुत्र साधा जोत्या बैला आणि शेतकरी याला न होईल बाधा शेतभूमी ही पावन होईल नसेल तिला कधी व्याधा भक्ती भावाने नांगर धरिसी संकट न येई तुझवरी वरद हस्त माझा राव म्हणे धरणी माता नम्र करी व तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो धन्यवाद बुवा आपण जे काही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आमचा जो काही प्रश्न असतो आहे की माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते त्यामुळे तुम्ही जे मानवी धर्मामध्ये शांती शक्ती या संदर्भातून तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे ते अगदी चुकीचं आहे आम्ही बाजू सोडवलेल्या आहेत त्याचा आपण नक्की अभ्यास करावा अशी विनंती करतो आज शब्दांचे जादूगर गारटले की नाही बुवा काय चाली गायल्यात काहीच कळत नव्हतं फक्त पैसे आले एवढंच कळत होतं गाण्याची काट देणं लय सोपं असतं बुवा पण तीच स्वरात गाणं हे खूप अवघड आहे काय बोलतोय आज मला वाटतं तुमचा टॉवर काय बरोबर नीट लागलेला नाही दिसत आता खूप वेळ कमी आहे बुवा लक्ष असू द्या बरंच काय बोलायचं होतं पण 10 मिनिटं दिलेत आयोजकांनी तत्पूर्वी बुवानी गवळण गायली गवळण हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे तर मी काय बोलतो बुवा छोटीशी एक काट तयार केलेली आहे बघा अरे तू वर चढ की मी वर चढ काय बोलतोय प्रत्येकाला वाटतं अरे मी वर चढ ह्याच्या वर चढ आहे पण मला काय बोलायचं बुवा ऐक अरे तू वर चढ की मी वर चढ तस डोक्यात भरलंय हे खुळ काढण्या तुझं हे खुळ र काढण्या तुझं हे खुळ र लावले माझ्या पायाची धूळ आता काय काय बुवाचा विषय लय हार्ड हाय बुवाला टोपीचा याड हाय बुवाची भाषा लय गोड हाय अरे याचं गाणं कमी पण याची ऍक्टिंग लय वाढ हाय म्हणून काय म्हणतोय बुवा 420चा झटका द्या हरेश कोकरे तळवडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मंडळ त्यांचा आभारी आहे धन्यवाद 400चा झटका देऊया आहो आबा जरा सरकून बसा की नीटे काय बोलतोय हे बुवा तुमची पगडील कोणती सीट काय बोलायचं बरंच काय बुवा इथं नाही ओपनला भेटणारच आपण 1001% बघा उदय धंदने बुवा पैसे आले उदय धंदने साहेबांकडून ही 500 रुपयाचं पारितोषिकाला म्हणतात त्यांचा आभार आहे धन्यवाद 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 भारी ही कला उगत याला बघा बघा हा दाढीवाला काय बोलतोय
बुवाला कोण हाय हा जादूगर काय जादू करीन सांगू शकत नाही वाहनो भलती जादू आहे पण आज काय टावर उभा राहिलेला नाही म्हणून काय बोलायचं आहे भारी ही कला अवगत याला बघा बघा हा दाढीवाला बुवाला अरे पोरानं बघा या चला आला जादूगर टोपीवाला अरे पोरानं बघा या चला आला जादूगर टोपी अरे पोरानो बघा या चला, आला जादूगर टोपीवाला. अरे पोरानो बघा या चला, आला जादूगर टोपीवाला. येता जाताना रस्त्यात अडवून टोपी ठेवतोय खेळणी दडवून टोपी ठेवतोय खेळणी दडवून, टोपी ठेवतोय खेळणी दडवून. नजरबंदीची जादू ही घडवून जातो कबूतर टोपीतून उडवून जातो कबूतर टोपीतून अडवून, जातो कबूतर टोपीतून अडवून. येतोय मुकानी मारतोय फुक येतोय मुकानी मारतोय फुक आम्हा हातात टाकतोय जाळा बुवाला बुवाला अरे पोरानो बघायला चला आला आला हा टोपीवाला अरे पोरानो बघायला चला आला जादूगर टोपीवाला. अरे पोरानो बघा या चला, आला जादूगर टोपीवाला. अरे पोरानो बघा या चला, आला जादूगर टोपीवाला. काय बोलतोय बुवा जादूगर टोपीवाला नाही तर भलतात काय समजाल माहिती आहे ना अशी काय टोपी काढतो त्या काडीतून फुलं काढून दाखवतो तो जादूगर आणि तुम्ही समजा तुम्ही काय जाऊन तुम्हीच समजाल का मीच बुवा आहे असं नाही आता बघा काय बोलतो पैसा आलं बुवा शैलेश दादा शिकवण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय म्हणलं त्यांचा आम्हाला धन्यवाद अरे हक्काला दरिंदा काय बोलतोय अरे हाला दरिंदा हकाला करिंदा हित करा या जीवाची मौज हित करा या जीवाची मौज ह्याला लढाया जमना काय ह्याला लढाया जमना आला हा घेऊन हिजड्यांची फौज काय बोलतोय गाण्याला अर्थ आहे असंच बोलत नाही हाला दरिंदा हाताला करिंदा हाला दरिंदा हाताला करिंदा हित करा या जीवाची मौज हित करा या जीवाची मौज याला लढाया जमना याला लढाया जमना आला घेऊन हिजड्यांची फौज याला लढाया जमना आला घेऊन हिजड्यांची फौज याला लढाया जमना, आला घेऊन हिजड्यांची फौज. याला लढाया जमना, आला घेऊन हिजड्यांची फौज. दुसऱ्याचं सुख बघून
संदीपजी चव्हाण साहेब यांच्याकडून 500 रुपये आले बुवा. एक एक छोटा फक्त एकच, त्यांना फक्त एक काहीतरी सलोखा पाहिजे की नको. आता काय बोलतो बुवा, बरंच काय झालं, बोलून झालं असेल. राग रुसवा इथं बाहेर गेल्यावर काय नसावं बुवा, म्हणून काय बोलतोय, नको विकास बुवा रागात जाऊ रे, नको विकास बुवा रागात जाऊ रे, सामना तुझा माझा इथं प्रेमान राहू रे, सामना तुझा माझा इथं प्रेमान राहू रे, सामना तुझा माझा इथं प्रेमान राहू रे, सामना तुझा याचा इथं प्रेमान राहू रे, नको विकास बुवाचा रागात जाऊ रे, नको विकास बुवाचा रागात जाऊ रे, सामना तुझा याचा इथं प्रेमान राहू रे, सामना तुझा याचा इथं प्रेमान राहू रे. धन्यवाद. जर काय आमच्याकडून चूक भूल झाली असेल तर मोठं मन करून आम्हा लेकरांना क्षमा कराल हीच अपेक्षा बाळगतो आणि इथे आमची ही बारी समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा. पहिले बसे खाली फाईलची वरात काढा पाहिजे. हॅलो 10 मिनिटात बारी लगेच आपल्या टाइम आपल्या घरात जाऊ त्या जरा इफेक्ट तर हे माझे शक्तीवाले बाई धन्नो आजपासून तुला मी हेच मानतो माझी धन्नो. विषय काय बुवांच्या स्तवन गायला बुवाने आमचा 30 काहीतरी 29 जूनला कार्यक्रम होता. 1.5 महिना झाला बुवांचं स्तवन ते युट्यूबला गेलंय. बुवांचा गण पण तो जो युट्यूबला गेलाय. मग आता असं 2 महिन्यापूर्वीचं एक गाणं 2 गाणी 3 गाणी पाठ केलेली आणि इथं आलं घोळून जर 30 गाणी म्हणली आणि सुरुवात केली त्यात वावगं काय. आणि बुवाने आमच्या 2-3 वर्षानंतर आज पहिल्यांदा कार्यक्रम केला. माझी ह्या वर्षीची नवी बारी. अरे प्रत्येक बारीला 8 गाणे आणायचे. माझा राहतो वाजपेयी विरारला, मी राहतो ह्या टोकाला. जर व्यसन कमी पडते व्हायचं सुरुवातीला काय पाडल्या पण येतो ना बरोबर काय आणि एवढं पब्लिक येतं ना बुवा. पण जरा इकडं आम्ही काय भीमसेन जोशी अरे लोककलेतले हाय इकडं तिकडं व्हायचं पण सांगतो शेवटी तुम्ही बारी कुठं काढली. पैसा आलं म्हणजे लांबोरी बुवाच्या तालाला तुम्ही कुबडी घेतली आणि वर मला शिकवायला लागलो आणि उदय चिबडे माऊली तुम्ही संदर्भ छान दिला प्रश्नाचा. मात्र मी ज्याप्रमाणे ती टिप दिले की भूमाता रहस्य कथा या ग्रंथात आमचं उत्तर सापडेल त्या ग्रंथानुसार ते उत्तर नाही. मी तुमच्या उत्तराला खोटं ठरवत नाही. मात्र आमच्यानुसार ते उत्तर नाही. पण तुम्ही जे गवळीचं आमचं उत्तर जे खोटं बोलला तर कुठल्या आधारावर बोलला व तुमचा तुम्हाला माहिती मी जर खोटा बोलत असेल अरे ग्रंथ खोटा बोलतो पण ठीक आहे मोठं मन पाहिजे असतं हरकत
काही तुमच्या ग्रंथानुसार नसेल, मग जसं म्हटलं की अनेक एका संदर्भाचे अनेक ग्रंथ आहेत. मात्र आमची धनुबाई आज म्हणत होती ना, पैसा आलं सारखं. अहो एकदा काय आला ते असं नमान होता, नमान. आणि नमान उतरायचं सकाळी 3-3:30 वाजले, नमान सोपलं आणि रासला रावण नाचवायचा. मागणं आपलं केलं, जागरण झाली ना आपलं कुडकुड शिमग्यात नामा, शिमग्याची आधी फेब्रुवारी. आणि रावणाचं सॉंग लावल्यानंतर रावण मागणं गाणं म्हणतो, अरे रावण आला न नाचून गेला, रावण आला न नाचून गेला. ऐका, आणि त्या सॉंगात होता विंचू ऐकला. आणि जसं म्हटलं ना रावणाला नाचून गेला, हे हल्लं ना ढास. आता करायचं का? सॉंग तर काढू शकत नाही, आता नमान सोपलं तर म्हणतो मागच्या खेळ्यांना समजतं काय बघूया. अरे म्हणतो रावण आला नाचून गेला, रावण आला नाचून गेला, अरे 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 इचू चावला. हे मागलं पण झोपत तर आता तोच म्हणे रावण आला नाचून गेला, अरे 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 इचू चावला. हा म्हणतो ह्यांना म्हणायचं काय, जसं नाक वर खालवाय तसा इचू परत इचू चाव. आता करू काय, चिंता डसला. अरे म्हणतो रावण आला नाचून गेला, अरे टिंब अरे इचू चाव. पण शेवटी स्वांग करणार हे सुचलं तुम्हाला कळत नाही. मग म्हणलं सांग द्यायला इथे ती मागणं तर असं बुवा तुमचं सगळं झालेलं आहे. आणि गाणं पहिला गाणं तुमच्याशी सप्रेम भेट. आता विषय काय बुवा, हिजड्याचा विषय कसला हिजड्याचा विषय स्त्री वर्गाचा असून तो तुम्हाला लावून घेतला हिजड्यांची फौज करून. बुवा पटलं आमचं पाक्या बुवा श्याम तुला आता घ्या. कळे फडीला येऊन रडीला, हो कळे फडीला येऊन रडीला, डाव मनात हा शिजल्याचा, जिकडं तिकडं एकच डंका, जिकडं तिकडं एकच डंका, आमचा बुवा हिजड्याचा, जिकडं तिकडं एकच डंका, आमचा बुवा हिजड्याचा. लांबोरे बुवांचा छोटा फॅन प्रियांश मोरे लांजा आगवे यांच्याकडून फरमाईश 201 रुपयाचं पारितोषिक. त्यांचं म्हणणं आहे भक्ताचा जो गीत लोक आता मारतील. परेश गोरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. मी कोकणी कला छंद गाव दापोली श्री रवळनाथ गाव दापोली 200 रुपयाचं पारितोषिक. सुरेश गोरे बाळूबाबाचे फरमाईश आहे, धन्यवाद. तर वैभवी लक्ष्मण झोरे 101 रुपयाचं पारितोषिक. अनिकेत रसाळ पुण्यावरनं खास आलाय 100 रुपयाचं पारितोषिक. 30 नंबर. तर बुवा दुसरा गाणं लगेच शॉर्टकट मध्ये, वेळ आपल्याला कमी आहे. माझी धन्नूबाई तर काय तर म्हणे आप्पाचा विषय काय हाड आहे. बुवाची त्यांच्या गावातले वट आहे. हे धन्नूबाई पक्या बुवाची त्यांच्या गावातले वट आहे. काय लाकडं गेली मसनात पण अजून पण वन साइड कट आहे. अशा गमती पाहिजे आणि अशा गमती करायला आपल्याला जादूगार बोलतात. असो द्या. कधी सुटल सार गिरान, दादा जाईत येतो परान. कधी सुटल सार गिरान, दादा जाईत येतो परान. नसल वाट्याला तुझा विकास बुवा होईल तुझा मरान. नसल वाट्याला तुझा विकास बुवा होईल तुझा मरान. आयुष्यात विकास पाहिजे, रस्ता पाहिजे, त्याच्यानंतर सगळे सोय पाहिजे, दवाखाना पाहिजे. जर विकास आयुष्यात नसेल तर मरण येईल, लय अवस्था खराब असते. एवढंच म्हणायचं.
जादूवाला काय गेलं धन्नूबाई माझी आता येतं जगला अजून एक गाणं घेतो हो घ्या अमावास्येची ही काळी रात जिंकण्याचा डाव केला घात पाहून वेळ काम हे केलं साधून मोक्यावर साधून मोक्यावर रात्रीभराच्या ठोक्याला पडला प्रकाश ठोक्यावर 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 शाहिस्त कणाला फसवला रात्री बरोबर 12 वाजता काय केलं बैलांची 2 शिंग प्रत्येक बैलाला 2 शिंग वर लावली मशाल लावली वर असे एक अजून लाकूड जोडलं आणि एक 25 बैल सोडले आणि शाहिस्त कणाला वाटलं इकडं सैनिक जात आहेत त्यांचा पाठलाग करत गेलं बैल सोडलं होतं तिकडं आणि इकडं राजांचं सैन्य आलं आणि लुटून नेलं शाहिस्त कणाला तो प्रकार नाही तर आमचं बुवा म्हणतील यांचं नाव प्रकाश प्रकार पडला असं नाही केलं का आज आम्ही तुमचा पाय फिरा पक्या बुवा गाणं बोलला गाणं पैसा आलो आणि धन्यवाद घ्या आता एक रात्र थोडी सोंगापार आता पडदा पडेल तर ह्या ठिकाणी ह्या माणसांना जो त्रास झाला बाळासाहेब झोरे आणि मंडळींना जो त्रास झाला त्या त्रासाबद्दल खरंच फार वाईट वाटते पण तुम्ही जीवाचं राव शिवा ठेवलं आणि हा कार्यक्रम यशस्वी केला तर एक गाणं माझ्या जायनाच्या चरणाशी आज आखाडा पाहुणा आमचा आखाडा पहिला मानकरी गादीचा मालक आणि गादीचा मान नंतर धोरायला दिला जिथं आखाडा नाही तिथं आमचा यडगा आला पूजा केली एकाचे 21 झालं 5चा 25 झालंय आणि त्या जाण्याची लेकरं आणि त्याचा गोतावळा जाण्याच्या चरणी काबाड कष्ट करून कमावती कष्टाची भाकर तुझ्याच मुळा कुळाच्या आई सुखाची ढेकर अवघी जमली हो जानाईची लेकर 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 एकच अंतर घेतो पडदा पडेल तुम्ही या ठिकाणी आलात तिकडे तिकडे काय झालं असेल क्षमा करा मुंबईला या हॉलच्या बारांमध्ये हा सगळा त्रास होतो धांदल होते त्याच्यामुळे सगळी गाणी पूर्ण गाता येत नाही शाहीर प्रकाश पाजने बुवा लहान मुलांसाठी लहान मुलांकडनं नाव विसरले जरा नाव सांगा 200 रुपये पारितोषिक करून घ्या तर आरतीला या आरती घेऊया अरे फरमाईश झाली नाम घ्या रे 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 त्या घोगडीवाल्याचं हो त्या मेंढरवाल्याचं माझ्या बाळू मामाचं माझ्या बाळू मामाचं नाम घ्या रे 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 त्या पागोळवाल्याचं हो त्या भंडारवाल्याचं माझ्या बाळू मामाचं माझ्या बाळू मामाचं विनोद फटकरे बुवा उदय चिबडे बुवा प्रकाश पाजने बुवा सगळ्यांनी आरतीला या चला अजून जवळ असं या उंदरावरी निर्विकारी सुंदर